आज आपण ओव्हॅरियन सिस्ट बद्दल बोलू. ओव्हॅरियन सिस्ट म्हणजे काय असतात की गर्भाशयाच्या पिशवीच्या दोन्ही साईडला अंडाशय असतात. अंडाशयाला छोट्या छोट्या किंवा डिपेंड ऑन साईज मोठ्या छोट्या जे गाठी येतात त्याला ओव्हॅरियन सिस्ट म्हणतात. ओव्हॅरियन सिस्ट ह्या कधी कधी साध्या पाण्याच्या गाठी असतात, कधी कधी कॉम्प्लेक्स ओव्हॅरियन सिस्ट सुद्धा असू शकतात. कॉम्प्लेक्स मध्ये डर्मॉइड म्हणा किंवा त्यामध्ये हेमोरेजिक तयार होते, याला कॉम्प्लेक्स ओव्हॅरियन सिस्ट म्हणतात. याच्यामध्ये सिम्पटम्स मेनली सिव्हिअर पेन होते, पिरियड इरेग्युलर होता किंवा कधी कधी पिरियड प्रोलॉंग होता, वेळेवर येत नाहीत. त्यावेळेस पेशंटला वाटते की आपण प्रेग्नंट आहे, नॉन प्रेग्नंट आहे, पण जेव्हा आपण यूएजी करतो त्यावेळेस समजते की त्याला मल्टिपल ओव्हॅरियन सिस्ट आहे. त्याला पीसीओडी सुद्धा म्हणतात, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम सुद्धा म्हणलं जातं किंवा डिसीज. याच्यामध्ये मेनली कंटिन्युअस ब्लिडिंगला युरिनेशन वाढणे, सिव्हिअर पेन होणे, इरेग्युलर मेन्सेस येणे, इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम उभा राहतो, त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहत नसते. याचं डायग्नोसिस मेनली सोनोग्राफीवरच केले जाते. कधी कधी जर कॉम्प्लेक्स ओव्हॅरियन सिस्ट असेल तर आपण MRI पेल्विस ऍडवाइस करतो. MRI पेल्विस मध्ये क्लिअर कट समजते की काय आहे, डर्मॉइड आहे, कॉम्प्लेक्स आहे का सिम्पल सिस्ट. सिम्पल सिस्ट 90% सिम्पल सिस्ट आहे ते मेडिकल मॅनेजमेंट जसं की हार्मोन ट्रीटमेंट, अँटीबायोटिक ट्रीटमेंट याच्याने कव्हर होतात. काही कॉम्प्लेक्स सिस्ट जसे की समजा ट्विस्टेड झाले किंवा रप्चर झाले तर आपल्याला सर्जिकल मॅनेजमेंट करून सर्जिकली रिमूव्ह करावं लागतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला पिरियड इरेग्युलर होतात, सिव्हिअर पेन होते किंवा ब्लोटिंग होते तेव्हा लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरना गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट करा.